नमस्कार. माझे नाव श्रावणी संतोष तुपे. मी इयत्ता 9वीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल, माळवाडी हडपसर, पुणे 28. मी आज सखू आजी या पाठाचे वाचन करणार आहे. लेखक राजन गवस. सखू आजी परवा वारली. ही गोष्ट कदाचित सांगण्या इतपत महत्त्वाची नसेल, कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो. मग सखू आजी मरण पावली याला विशेष महत्त्व काय, असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल. याबाबत मला काहीही म्हणायचं नाही. तरीही सखू आजीचा मृत्यू मला खोलवर जखम करून गेला. आपलं असं काही हरवलं असं मला आजही वाटतंय. माझ्या जगण्यातल्या एक शुभ्र निर्भ्र काही संपलं अशी एक पोकळी वाढतीये. कोण सखू आजी? माझी कोण लागत होती ती? कोणीच नाही, न माझ्या जातीची न पातीची, पण तरीही ती माझ्या जवळची होती, रक्ताच्या माणसा इतकीच. सखू आजीचं वय वर्ष 90, हातात काठी, वाकून कमान झालेलं शरीर, चेहरा सुरकुत्याने भरलेला. सखू आजी गल्लीतून जाताना कोणी सहज म्हटलं, आजी कुठे चाललीस? तर लगेच उत्तर, कुठं जातोय बाबा? म्हातारा माणूस, हाड गेली वाड्याला, बघा माझ्या मड्याला. म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचं असं नाही, पण प्रत्येक जण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. म्हातारी प्रत्येकाशी बोलते. मला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते. ती कवितेत बोलते, कवितेत जगते. तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडेच दिसलं नाही. सखू आजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची. म्हणजे कुणी म्हटलं, म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठे निघालीस मरायला? तर ती लगेच म्हणायची, मरण लोकाला सर दिकाला, माझं कपाळ भरलं आभाळ, मरलं माणूस झिजलं काणूस, म्हातारी नवसाची भरून उरायची. हे सगळं ती जुळून बोलायची असं नाही, पण ती बोलायला लागली की आपोआपच तिच्या तोंडातून ते बाहेर यायचं. तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा. लहानपणी शाळेला जाता जाता आजी आम्हाला गोळा करून बसायची. शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची. आजीची गोष्ट कधी कधी आठवडा चालायची. शाळेला जाताना काही वेळ, शाळेहून येताना काही वेळ, असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा. एकदा आजीनं एक गोष्ट सहज सुरू केली आणि संपवली, पण ती माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळली. आजी म्हणाली, शेतात एक साप होता, त्याचा माणूस झाला, त्याला पंख फुटले, तो समुद्रावर गेला, 4 तपश्चर्या केली, परत आला, त्याचा बैल झाला, खांदा मळला, नांगर झुंपला, फळाला नागिन टसली, बैलाची दातकुडी बसली, नांगराची नदी झाली, बैलाला आंघोळ घातली, त्याचा साप झाला, नागिनीनं घेऊन पळाला. हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, हाताच्या हालचाली, या साऱ्यातून हे सारं आपल्या समोर घडत आहे. आपण पाहत आहोत असं वाटून अंगावर शहारे यायचे. ही गोष्ट ऐकल्यानंतर कित्येक दिवस ही गोष्ट माझ्या स्वप्नात जशीच्या तशी घडायची. बैल आंघोळ करायला लागला की डोळे टक्क उघडे पडायचे. तिथून पुढे झोपच लागायची नाही. कधीतरी आपल्या स्वप्नातला साप नागिन घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल असं वाटायचं. पण कैक वर्षात असं कधी घडलं नाही. ही कधी कधी अचानक स्वप्न येतच. आजीनं कैक गोष्टी सांगितल्या, पण एवढीच कशी मेंदूत रुतून बसली हा प्रश्न अनुत्तरित आहे. या काळी आणि त्यानंतर या गोष्टीचा अर्थ आजीला विचारला होता तर ती फक्त हसायची. मध्येच एकदा म्हणाली, गाव करतीला सपान धरतीला, धरती दुपावली म्हातारी हराकली. आता हे कोणाला कळणार? नंतर म्हातारीला काहीच विचारलं नाही.